नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो, CSC आय डी कशा प्रकारे घ्यायची त्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, या अगोदरचे पार्ट जर तुम्ही पाहिले नसतील तर हा पार्ट तुम्हाला लक्षात येणार नाही. त्या अगोदरचे व्हिडिओ मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, तिथून तुम्ही ती प्रोसेस कंप्लीट करा. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की CSCची जी लाईव्ह एक्झाम आहे ती कशा पद्धतीने द्यायची आणि त्यामध्ये कोणकोणते क्वेश्चन आहे विचारले जाणार आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम लक्षात घ्या, CSCच्या लाईव्ह एक्झाममध्ये तुमचं या ठिकाणी कम्प्युटरचा कॅमेरा किंवा तुमच्याकडे कॅमेरा असणं गरजेचं आहे. तुमचा लॅपटॉपचा कॅमेरा ऑटोमॅटिकली सुरू होईल आणि त्यासमोर तुम्हाला ती एक्झाम द्यायची. एक्झाम देताना काळजी कोणती घ्यायची? सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाठीमागून तुमचं एक प्लेन बॅकग्राऊंड असलं पाहिजे. समजा इथे कसं ब्लॅक दिसतंय तशा प्रकारे कोणतंही एक प्लेन बॅकग्राऊंड पाठीमागं असायला हवं. दुसरं म्हणजे तुमचे तिथं आवाज नको आहे, कोणताही कशाही प्रकारचा आवाज नको आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इकडं तिकडं बघायचं नाही आहे, समोर तुमच्या स्क्रीनकडे बघायचं आहे. त्या ठिकाणी तुमचा कॅमेरा चालू असतील आणि कॅमेरा चालू असल्याने तिकडून ते लोक बघतील. अशा प्रकारे ही तुम्हाला एक्झाम द्यायची. एकदम सोपी एक्झाम आहे. त्या ठिकाणी तुम्हाला 50 क्वेश्चन असतात आणि 50पैकी मिनिमम 15 क्वेश्चन बरोबर येणं तुमचे गरजेचं आहे. पण तुमचा भाऊ तुमच्यासोबत आहे, तुम्हाला कमीत कमी 40 ते 44च्या दरम्यानच तुमचे ॲन्सर बरोबर येतील याची गॅरंटी आपण घेतो. आता सर्वप्रथम काय करायचं आहे, तुम्हाला 15 क्वेश्चन लागतात, ते 100% येतात, त्यामुळे काळजी करायची गरज नाही. 100% तुम्ही ही एक्झाम पास होता. आता त्यासाठी लागतात क्वेश्चन. त्या क्वेश्चनची PDF लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्या ठिकाणी असाइनमेंटला जे क्वेश्चन असतात त्यापैकीच 50 क्वेश्चन असतात आणि त्यातले तुम्हाला फक्त 15 क्वेश्चन बरोबर आणायचे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्कोरिंग करण्याची तुम्हाला गरज नाही, फक्त तुमच्याकडे ते TECचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. चला तर आता कशाप्रकारे ही लाईव्ह एक्झाम द्यायची ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. सर्वप्रथम मित्रांनो, TECला लॉग इन करायचं आहे, 10 असाइनमेंट कंप्लीट करायचे आहेत. सगळ्या असाइनमेंट कंप्लीट झाल्यानंतर टेक एक्झाम येईल. आता क्वेश्चन कोणते येतात तर असाइनमेंटमधीलच तुम्हाला 50 क्वेश्चन येत असतात. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. टेक एक्झामवरती क्लिक करा, इंग्लिश लँग्वेज निवडा आणि सबमिट करायचं. तेच क्वेश्चन असतात, ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. फर्स्ट अटेम्प्ट आहे तर ओके करा. ओके केल्यानंतर थोडा वेळ या ठिकाणी वेट करायचं आहे. या ठिकाणी परमिशन मागेल तर अलाववरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करायचं आहे. आता तुम्हाला CSCचं ब्राउझर आहे, CSC EB म्हणून ही फाईल आहे, तर क्लिक हेअरवरती क्लिक करायचं या ठिकाणी आणि ही फाईल तुमच्या कम्प्युटरमध्ये डाउनलोड करून घ्यायची. डाउनलोड होऊ द्यायची. डाउनलोड झाल्यानंतर तुमची टेस्ट ही चालू होईल. आता या ठिकाणी बघा, आपण डाउनलोड करूया. डाउनलोड केल्यानंतर या डबल क्लिक करायचं आणि ही फाईल तुमच्या कम्प्युटरमध्ये रन करायची. CSC अकॅडमी म्हणून फाईल येईल. या ठिकाणी नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे, परत नेक्स्टवरती क्लिक करा, परत नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. असं करून ही फाईल तुमच्या PCमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायची. एकदम सोपं आहे मित्रांनो, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. 50पैकी फक्त 15 मार्क्स तुम्हाला पाडायचे. डायरेक्टली एक्झाम देऊन टाका. मी दिलेले PDF आहे ना, ते एकदा व्यवस्थित चेकआउट करा. तेच क्वेश्चन तुम्हाला परत रिपीट येत असतात. या ठिकाणी बघा, CSC सेक्युर दिसते. स्टार्ट टेस्टवरती क्लिक करा, ओपन सेफ ब्राउझरवरती क्लिक करा. आता तुमची एक्झाम या ठिकाणी स्टार्ट व्हायला सुरुवात होईल. तुमचं व्हिडिओ व्हेरिफिकेशन होईल, ID कार्ड वगैरे. आता बघा, सर्वप्रथम तुमचा कॅमेरा सुरू झाले की तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या कॅमेऱ्यासमोर उभं राहायचं आहे आणि क्लिक यावर इमेजवरती क्लिक करा. तुम्ही बसून व्यवस्थित बसायचं एका ठिकाणी, पाठीमागून प्लेन बॅकग्राऊंड. क्लिक यावर इमेज यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमची इमेज इकडं कॅप्चर होऊन जाईल. आता इमेज झाल्यानंतर ID कार्ड द्यायचं आहे. आधार कार्ड कशा पद्धतीने व्यवस्थित स्क्रीनसमोर धरायचं सांगितलं आहे. व्यवस्थित स्क्रीनसमोर धरा, कॅमेऱ्यासमोर धरा आणि क्लिक युअर ID कार्ड इमेज यावरती तुम्हाला क्लिक करायचं. मी फोटोसुद्धा दिला आहे आणि माझा आधार कार्डसुद्धा दिलं आहे. आता या ठिकाणी थोडा वेळ वेट करायचं आहे. केल्यानंतर बघा, दोन्हीसुद्धा आपल्या थोडा वेळ लागेल आणि ॲप्रूव्ह होईल. दोन्हीसुद्धा ॲप्रूव्ह झालेलं आहे. तुमचा फेस आणि तुमचा आधार कार्ड या ठिकाणी मॅच झालं आहे. आता त्याच्यावर टेस्ट करायचं आहे. तुमची टेस्ट ही चालू होईल. तुम्हाला या ठिकाणी आता 60 क्वेश्चन असतील. 60 क्वेश्चनपैकी तुम्हाला या ठिकाणी आता 50 क्वेश्चन असतील आणि 60 मिनिटासाठी असतील, म्हणजे एका तासासाठी 50 क्वेश्चन. निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे, चुकलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. 1 मार्क तुम्हाला एका क्वेश्चनला दिलं जाईल, म्हणजे 50 मार्कची टेस्ट आहे. तुम्हाला 15 मार्क्स हे पडले पाहिजे. टेस्ट आपण दिली आहे, तुम्हीसुद्धा द्या. एकदम सोपी आहे, काही टेन्शन घेऊ नका. अडचण आली तर व्हिडिओला कमेंट करा. बघा या ठिकाणी आता परत मी TECला लॉग इन करतो, लॉगआउट होईल. डाउनलोड सर्टिफिकेट आलं आहे, म्हणजे आपली एक्झाम झाली आणि सर्टिफिकेटसुद्धा आलं आहे. तुम्हीसुद्धा या ठिकाणी ही एक्झाम देऊन टाका. एकदम सोपी आहे. सर्टिफिकेट आलेलं आहे. आता राहिलं फक्त आपलं एकच काम, ते म्हणजे आपल्याला CSCचं रजिस्ट्रेशन करायचं. अशा पद्धतीने मित्रांनो, ही एक्झाम देऊ शकता. एकदम सोपी एक्झाम आहे.
डायरेक्टली द्या, काही अडचण आली तर व्हिडिओला कमेंट करा। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ही एक्झाम दिलेली आहे, आपलं सर्टिफिकेटसुद्धा आता जनरेट झालेलं आहे। आता शेवटचा एक व्हिडिओ राहिला आहे, तो म्हणजे कोणता, तर या ठिकाणी तुमचं आता CSCला रजिस्ट्रेशन करायचं आणि व्हिडिओ KYC करून घ्यायची। आता ते रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं, व्हिडिओ KYC कशा पद्धतीने करायचे ते बघूया नेक्स्ट पार्टमध्ये। भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह। जय हिंद।